नमस्कार माझे मित्रमैत्रिणींनो, सविकिरण रेसिपीमध्ये तुमचे स्वागत आहे. आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे लसुणी मेथीची रेसिपी कशी बनवायची हे मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे. अतिशय पौष्टिक आणि खूपच इझी अशी रेसिपी आज मी तुमच्यासोबत शेअर करते आहे. अगदी रेस्टॉरंटमध्ये जशी मिळते त्याहीपेक्षा टेस्टी अशी रेसिपी ही तयार होते. रेसिपी आवडल्यास चॅनल लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तुम्ही इथे बघू शकता किती सुंदर रंग आपल्या लसुणी मेथीला आलेला आहे. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. या ठिकाणी कढईमध्ये अर्धा वाटी शेंगदाणे घेतलेले आहे, ते आपल्याला भाजून घ्यायचे आहे. यानंतर यामध्ये मी 2 चमचे रोस्टेड चणा डाळ घेतली, म्हणजे डाळ्या घेतलेल्या आहे. यानंतर मी 2 चमचे तीळ घेतलेले आहे, तेही आपल्याला इथे भाजून घ्यायचे आहे. हे सर्व भाजल्यानंतर आपण हे मिक्सरला वाटून घेणार आहोत. आपण यामध्ये थोडं पाणी घालून घेणार आहोत, जेणेकरून आपली व्यवस्थित अशी पेस्ट तयार होते. इथे आपले वाटून झालेलं आहे. यानंतर आपण कढईमध्ये तेल टाकून इथे 6 ते 7 मी लसूण पाकळ्या घेतलेल्या आहे. इथे आपल्याला लसुणी मेथीला लसूण हा जास्त प्रमाणात वापरायचा आहे. यानंतर मी इथे 1 बाउल, म्हणजे आपण इथे 1 मेथीची जुडी घेतलेली आहे. 1 मेथीच्या जुडीचा वापर केलेला आहे, जे आपल्याला बारीक चिरून घ्यायचे आहे. यानंतर यामध्ये अर्धा चमचा मीठ टाकून आपल्याला हे मेथी ही व्यवस्थित तेलामध्ये परतून घ्यायची आहे. आपल्याला मेथी शिजवून घ्यायची आहे. इथे मी थोड्या वेळ झाकण ठेवून आपल्याला मेथी ही शिजवून घ्यायची आहे. इथे 5 मिनिटासाठी आपण मेथी ही शिजवून घेतलेली आहे. आपली मेथी ही परफेक्ट शिजलेली आहे. आता आपण ही बाउलमध्ये काढून घेणार आहोत. आपण ही सर्व मेथी आता काढून घेतलेली आहे. यानंतर आपण पॅनमध्ये तेल टाकून घेणार आहोत. इथे आपल्याला तेल हे भरपूर प्रमाणात टाकायचं आहे. इथे मी अर्धा चमचा जिरे, यानंतर मी 10 ते 12 लसूण पाकळ्या ह्या बारीक चिरून घेतलेल्या आहे. आपल्याला तेलामध्ये छान गोल्डन रंगावर आपल्याला लसूण हा परतून घ्यायचा आहे. इथे आपल्याला जास्त प्रमाणात लसूणचा वापर करायचा आहे. त्यानंतर इथे मी आपल्याला एक कांदा बारीक चिरून घ्यायचा आहे. इथे मी 1 कांद्याचा वापर केलेला आहे. आता छान आपल्याला गोल्डन रंगावर कांदा आपल्याला हा परतून घ्यायचा आहे. यामध्ये मी थोडंसं मीठ टाकून घेत आहे, जेणेकरून आपला कांदा हा लवकर परतला जाईल आणि छान कांद्याला मिठाची टेस्टही छान येईल. आता हे सर्व आपलं कांदा आपला हा छान परतला गेलेला आहे. यानंतर आपण यामध्ये इथे मी 1 टोमॅटो घेतलेला आहे, तोही आपल्याला बारीक चिरून यामध्ये तेलामध्ये व्यवस्थित शिजून घ्यायचा आहे. इथे आपला टोमॅटो ही शिजला गेलेला आहे. यानंतर आपण यामध्ये 1 चमचा लाल मिरची पावडर, 1/4 चमचा आपल्या इथे हळद पावडर घेतलेला आहे. इथे 1 चमचा आपण काळा मसाला घेतलेला आहे. त्यानंतर इथे मी 1 चमचा धने पावडर घेतलेली आहे. हे आपल्याला तेलामध्ये छान व्यवस्थित मसाले कुक करून घ्यायचे आहे. यात मी थोडंसं पाणी टाकते आहे, जेणेकरून आपले हे मसाले जळणार नाही आणि व्यवस्थित आपले मसाले कुक होतील. यानंतर आपण जी पेस्ट केलेली होती शेंगदाणे, तीळ आणि डाळ्यांची, ती आपल्याला यामध्ये टाकून घेणार आहोत. तीही आपल्याला तेलामध्ये परतून घ्यायची आहे. आपल्याला ही पेस्ट व्यवस्थित तेलामध्ये परतायची आहे. जोपर्यंत आपल्या पेस्टला तेल सुटत नाही तोपर्यंत आपण ही परतून घेणार आहोत. तुम्ही इथे बघू शकता आपली पेस्ट इथं व्यवस्थित परतल्या गेलेली आहे. यानंतर आपण जी मेथी वाफवून घेतलेली होती ती यामध्ये टाकून घेणार आहोत.
आपल्याला ही व्यवस्थित आपल्याला मिक्स करायची आहे. यानंतर आपण यामध्ये आपल्याला पाणी टाकून घेणार आहोत. इथे मी अर्धा ग्लास पाण्याचा वापर केलेला आहे. तुम्हाला जेवढी थिकनेस हवी आहे ग्रेव्हीला त्याप्रमाणे तुम्ही इथे पाण्याचा वापर करू शकता. मी इथे अर्धा ग्लास पाण्याचा वापर केलेला आहे. खूपच टेस्टी अशी ही रेसिपी तयार होते. आता आपण झाकण ठेवून व्यवस्थित उकळी काढून घेणार आहोत. यामध्ये आपण आधीही मीठ वापरलं आहे त्यामुळे मी ते अर्धा चमचा मीठ टाकून घेतलेलं आहे. आता हे सर्व आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. यानंतर आपल्याला 5 मिनिटासाठी आपल्याला वाफ काढून घ्यायची आहे 5 मिनिटासाठी. इथे आपले यानंतर आपण 2 लाल मिरच्या टाकून घेतलेल्या आहे, सुक्या लाल मिरच्या. तुम्ही इथे बघू शकता आपली परफेक्ट अशी ही लसूणी मेथी तयार झालेली आहे. तुम्ही इथे बघू शकता रंगही किती सुंदर आलेला आहे. आता आपण ही खाण्यासाठी आपली लसूणी मेथी ही तयार आहे. तुम्ही बघू शकता खूपच टेस्टी अशी ही रेसिपी तयार होते. खायलाही अतिशय सुंदर खूपच टेस्टी अशी लागते. ही एकदा नक्की ट्राय करा, तुम्हाला ही नक्कीच आवडेल. अतिशय सोपी आणि पटकन होणारी रेसिपी आहे. तुम्ही ही नक्की ट्राय करा. रेसिपी आवडल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि अशाच नवनवीन रेसिपीसाठी बेल आयकॉनवरही क्लिक करा. धन्यवाद.